48 सुद्धा. ही निवडणूक भाजपसाठी गेल्या 25 वर्षांनंतर पहिली अशी निवडणूक असणार आहे की जिथे मुंबईमध्ये, ज्या मुंबईतल्या 6 जागांचा तुम्ही आता उल्लेख केलात, तिथे ठाकरे तुमच्यासोबत नसणार आहेत. ठाकरेंशिवायची निवडणूक मुंबईमध्ये लढणं हे भाजपसाठी आव्हान आहे की सोपं जाणार आहे? मी मगाशीच म्हटलं, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. पण मला आठवण करून द्यायला लागेल, ठाकरे विना आम्ही 2014लाही मुंबईत जिंकलो. ठाकरे विना 2017च्या महानगरपालिकेत आम्हाला प्रचंड यश मिळालंय, किंबहुना आम्हाला यशच ठाकरे विना मिळालेलं आहे. आणि म्हणून 2014ला ज्या वेळेला उद्धवजींनी आदित्यच्या आग्रहामुळे आणि आदित्यला पुढे जाऊन मुख्यमंत्री बनवायचं आहे या कटकारस्थान आमच्या विरुद्ध चा भाग म्हणून आमच्याशी ज्या वेळेला 2014ला युती तोडली, त्यावेळेला 2014च्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला, तेव्हा एकच शिवसेना होती, असं वाटलं की मुंबई आम्ही स्वीप करू. पण आपण आकडे काढून बघा, त्याही वेळेला नंबर 1चा पक्ष मुंबईत आमदारांमध्ये भाजप होता. 2017ला पुन्हा एकदा उद्धवजींनी एकदम घोषणा केली की आम्ही युतीमध्ये सडलो आणि त्यांना वाटलं आपण एक भावनिक साथ देऊन मुंबईकरांना त्या ठिकाणी कवेत घ्यायचा प्रयत्न करू. 2017मध्ये 103ची शिवसेना 84वर आली आणि 32ची भाजपा 82वर पोहोचली. आणि त्यामुळे खरं तर मुंबईकरांचं मतच आहे की भाजपने या ठाकरे विनाच मुंबईच्या निवडणुकीत यावं, आणि म्हणून मुंबईकरांची ती इच्छा आम्ही नक्की पुरी करू आणि यावेळेला मुंबईमध्ये ठाकरे विना 6 जागा आम्ही जिंकून येऊ. पण मग या सगळ्याचा फटका तुम्हाला 19ला बसला का? कारण तुम्हाला 19ला असं वाटत होतं की